शंभूराजे तंत्रसाधनेकडे काही त्यांचा कल होता का? की त्यांना एवढं प्रचंड शारीरिक आणि आध्यात्मिक बळ होतं, तर एक प्रश्न असा येतो की जेव्हा हे अत्याचार सहन करणं हे कोणत्या सामान्य पुरुषाच्या क्षमतेच्या पलीकडची गोष्ट आहे. तर त्यांना तुम्हाला काय वाटतं की त्यांना कोणती साधना होती का? किंवा कोणत्या पद्धतीचं बळ होतं त्यांना? निश्चलपूर गोसावी हे एक पात्र आपल्याला इतिहासात वाचता येतं. हं. त्यांच्या अभ्यासाच्या आधारे आपल्याला अशी गोष्ट समजते की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना त्यांनी तुळजा भवानीचा एक मंत्र देऊ केला होता, ज्याच्या आधारे संभाजी महाराज यज्ञ करत असत, ज्याच्या आधारे संभाजी महाराज हे तंत्र साधनेकडे नव्हते, कारण महाराष्ट्राची एक परंपरा अभ्यासली तर ती भक्ती परंपरेसोबत एकरूप झालेली आहे. कारण इथं रामदास स्वामी आहेत, इथं जगद्गुरु तुकोबरा आहेत, इथं ज्ञानेश्वर महाराज आहेत, यांचे संस्कार आहेत ना हो, बरोबर आपल्यापर्यंत पोहोचले तर शिवरायांपर्यंत पण आलेच असतील ना. बरोबर. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी भक्तीलाच आपलं शरीर मानलेलं आहे, शरीरालाच आपली भक्ती मानलेली. भक्तीपासून ते वेगळे नाहीयेत. तसे त्यांचे श्लोक सुद्धा सापडतात आपल्याला लिहिलेले संभाजी महाराजांचे. तर तिथेच समजतं की इस्लामला हरवायचं असेल तर नामस्मरणाची शक्ती पाहिजे. इस्लामचा सर्वनाश करायचा असेल, ख्रिश्चनांच्या बुद्धिवादापासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर नामस्मरणाची शक्ती पाहिजे. बरोबर. म्हणजे तुकोबाराय सांगून गेले ना, आम्ही रामकृष्ण हरी म्हणतोय पण उगीच विठ्ठल होता का आणि तो आहे का आणि त्याची आध्यात्मिक शक्ती आहे का हे बघायला जाताल तर आमच्यासारख्या वीरांचा सामना करावा लागेल. बरोबर. आमच्या देवांवर नाही शंका घ्यायची. तुमचा अल्लाह दिसला नसेल कुठे, तुमच्या येशूच्या बाबतीत अनेक शंका कुशंका असतील, पण आमचा राम होता, आमच्या रामाचा पराक्रम आहे म्हणून आम्ही पुजतो, आमच्या कृष्णाचा पराक्रम आहे म्हणून आम्ही पुजतो. द्रौपदीच्या अश्रू कृष्णाने बघितल्यानंतर लाखो जणांचे मुडदे पाडलेले आहेत. आमच्या शिवाजी महाराजांचा पराक्रम आहे, देवीला साक्षी मानून अफजल खान फाडून फेकून दिलेला आहे म्हणून आम्ही पुजतो. औरंगजेबाच्या डोक्यावरचा इस्लामी किमांश खाली उतरवलेला आहे हिंदूंचं रक्षण करता करता म्हणून आम्ही संभाजी महाराजांना पुजतो. हिंदूंच्या पूजेवर भक्तीवर संशय घ्यायचा नाही, कारण त्याला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अधिष्ठान हे त्याचं उत्तर. बरोबर.